माझ्या आईला पण बहुधा कळलंय या बाबतीत. अरे बापरे, मग आता काय करायचं काहीच कळत नाही रे. मलाही काहीच कळत नाही अगं. अगं आमच्या घरचे तर म्हणतात की लवकरात लवकर साखरपुडा करून टाका. काय? हो ग, खरंय. तर अमृता ऐक, आता थोड्याच वेळात मी तुझ्या घरी येतोय तुझ्या घरच्यांशी बोलायला. माझ्या मते ती वेळ आली आहे. आपण जे काही आहे ते तुझ्या घरच्यांना सगळं खरं खरं सांगून टाकू. चालेल. काय का त्या मुलीमध्ये असं जे माझ्यात नाहीये? सत्तेतलं मी कुठेच दिसत नाही का ग? आधी सुरुची, आता अमृता. मी कुठे आहे? बाळा, का असा विचार करतेस? आपण यातूनही मार्ग काढू. जा रे तू आणि नीट बोल. हा, माणसाला कसं नेहमी सकारात्मक असावं. येस, हे तू त्याला सांगतेस. बरं, आता इथे फॅमिली वर चालू व्हायच्यात मी जातो. हा, हे बघा, अमृता ही माझी भाची आहे आणि प्रेम कशाशी खातात एवढं सुद्धा तिला ठाऊक नाही हो. आता मी कशाला खोटं बोलू? खर तर सत्यजित त्यांना भेटायलाही जायचं आहे किंवा एव्हाना गेलाही असेल कदाचित. नाही, चला चला मातंडराव, आता तुमचा अवतारी कार्य सुरू झालं. काय तुला काय झालं अचानक? ते आता पुढच्या भेटीत सांगतो. चला, मला वायू वेगाने हालचाली केल्या पाहिजे. चलो बाय. आपण आपल्या मुलाचा विवाह डेक्कन जिमखान्यावरील जयंत कोटकरांची कन्या अमृता हिच्याबरोबर ठरवित आहात हे मला माहिती आहे. म्हणूनच आपल्याला सावध करण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. तुम्ही करा ना त्याला फोन. प्लीज, तू एवढं अस्वस्थ व्हायला झालंय काय तुला? मला कळत नाही, इथून तिथे पोहोचायला असा कितीसा वेळ लागतो? असं कसं? ते कोटकर नदी पलीकडे राहतात, आपण नदी अलीकडे राहतो. म्हणजे नुसत्या संस्कृतीतला फरक नाही, ट्रॅफिक मध्ये पण फरक असतो. मला माझी फिकीर नाही, पण तुम्ही तुमचा विचार करा आणि हे लग्न करण्याचा प्रस्ताव ताबडतोब मोडीत काढा. कळावे? आपला विनम्र. मला सत्याजीतचे लग्न नाही करायचंय. काय सुरू? डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? मी बघते. सत्यजित अरे, मला अमृताविषयीच बोलायचंय, महत्वाचं. अमृताविषयी? हो, अमृताविषयीच. आय मीन अमृता आणि माझ्याविषयी. आई, मी कोटकरांच्या मुलीशी साखरपुडा करायला तयार आहेच, त्यात काहीच वाद नाही. पण ती मुलगी सुरूची नाहीये, अमृता आहे. काय म्हणालस? मामा तुझे बोलला ना. एक मिनिट, मला याच्या तोंडून ऐकायचंय. काय म्हणालस? हो मामा, खरंय. हे सगळं खरंय अमृता? अरे मग आधी नाही सांगायचं? म्हणजे आता परत सगळी खरेदी नव्याने करणं आलं ना? थँक्यू बाबा. आमची अशी इच्छा आहे की आम्हाला जरा एकदा मुलीला भेटू दे, तिच्याशी बोलू दे. हो, येस येस. तुम्ही तिला घेऊन जरा याल का? ओके ओके, चालेल चालेल. हो, पण मी एकटा येतो तुम्हाला भेटायला. हो हो, चालेल की. सत्यजितचा साखरपुडा एकदाचा लवकरात लवकर पार पडू दे. आता आणखीन विघ्न यायला नको या शुभ कार्यात. नाही नाही नाही, काय कशाला विघ्न येईल? आता कुणीच विरोधात नाही म्हटल्यावर कसलं आलं विघ्न? सगळं अगदी भगसुरळीत होईल. हो, अगदी तसंच होऊ दे. त्यासाठी देवासमोर हात जोडून येते मी.